युट्यूबला इतके इझी पैसे देत नाही. जॉब सोडून व्हिडिओ तयार करा असं काय नाही. तर मॅग्नेटरी क्रायटेरिया काय आहे, हा झालाच पाहिजे. तर मोठे व्हिडिओ तयार करा आजपासूनच चालू करा तुम्ही. तर नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या जेम ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर YouTubeमधून नेमके किती पैसे मिळतात? तुम्हाला माहीत असेल तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स आपला रिकामा आहे. त्यात जाऊन लवकर कमेंट करून सांगा. तुम्हाला वाटत असेल की आपण YouTubeवर व्हिडिओ टाकून घरी बसून पैसे कमवतो. पण आता तुम्हाला असा एक प्रश्न पडला असेल की पैसे कसे मिळतात? मॉनिटायझेशन क्रायटेरिया काय आहे आणि कोणत्या गोष्टी केल्यावर पैसे चालू होतात? त्यासाठी किती व्हिडिओ पोस्ट करायला पाहिजे? किती सबस्क्रायबर पाहिजेत? किती एका व्हिडिओला किती व्ह्यूज पाहिजेत? अशा सगळ्या काही गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. आता सगळं काही सांगतो तुम्हाला, जास्त लोड नका घेऊ. त्या मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय असतो? मग हे सगळं झालं की मग मग तुम्हाला पैसाच पैसा आहे. सुट्टी नाही, पैसाच पैसा. तर चला तर मग तुमचा किमती वेळ वाया न घालवता चालू करू. आता मी माझं सांगतो. मला चॅनल चालू करून काही महिने झाले. मॉनिटायझेशन म्हणजे काय मला माहीत नव्हतं मॉनिटायझेशन म्हणजे काय? मला एवढंच माहीत होतं की YouTubeवर जायचंय, एक चॅनल तयार करायचं, व्हिडिओ पोस्ट तयार करायची, व्हिडिओ टाकायचे. मग काय पैसे यायला चालते. मला एकच प्रश्न होता की पैसे पैसे मिळतात, पण कधी मिळतात हे मला माहीत नव्हतं. आता तुम्हाला मी हेच सांगणार आहे की पैसे कसे मिळतात, काय-काय क्रायटेरिया. तुम्हाला माझं सांगतो की मी जेव्हा चॅनल चालू करून 3-4 महिन्यांनी मॉनिटायझेशन समजून घेतलं. नाहीतर मी काय करायचो की 3 मिनिटचे शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचो. परत कारण मोठे व्हिडिओ कधी मी तयार करत होतो. व्हिडिओ तयार करायला तर टॉपिक पण असायला पाहिजे. त्यासाठी मी मोठे व्हिडिओ तयार करत होतो. आता मग मला YouTubeचा एक क्रायटेरिया भेटला. आता काय क्रायटेरिया आहे सांगतो. व्हिडिओ बिना स्किप करता की नाही शेवटपर्यंत बघा. मग मला एक YouTubeचा एक क्रायटेरिया भेटला, की क्रायटेरिया म्हणजे काय? YouTubeचा पहिला क्रायटेरिया आहे, की तुमचे 500 सबस्क्रायबर. 500 सबस्क्रायबर हे तुमचे झालेच पाहिजे. तुम्ही आणि बोलावं फक्त 500 सबस्क्रायबर हे तरी इझी आहे. मग काही विषय नाही. आणि 3000 वॉच टाईम. आता 3000 वॉच टाईम म्हणजे काय विषय असतो माहिती आहे? ते तुम्हाला सांगतो. त्यामुळे नीट बिना स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. 3000 वॉच टाईम, परत 90 दिवसामध्ये 3 मिलियन वॉच टाईम, 3 मिलियन म्हणजे 30,000. 3 मिलियन हे तुमच्या शॉर्ट्स हे असतं क्रायटेरिया याचं. 3 मिलियन हे तुमच्या 90 दिवसामध्ये शॉर्ट्स व्हिडिओला वॉच टाईम मिळायला पाहिजे. आता तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो म्हणजे ही क्रायटेरिया काय आहे. सगळ्यात आधी तुम्ही जे चॅनल चालू केलंय त्या चॅनेलवर तुमचे 500 सबस्क्रायबर झाले पाहिजे. त्यासोबत तुम्हाला 300 तास 3,000 सॉरी 300 नाही 3,000 वॉच टाईम झालं पाहिजे. बघितलं पाहिजे. तुम्ही व्हिडिओ बघून 3,000 वॉच टाईम करशील ना, तर म्हणायला काय खरं आहे. तर पब्लिकने व्हिडिओ बघायला पाहिजे. 3,000 तास एक वॉच टाईम आहे, हे फक्त तुमच्या लाँग व्हिडिओमध्ये. म्हणजे आता तुम्ही लाँग व्हिडिओ म्हणजे आता तुम्हाला कसं सांगतो तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. म्हणजे की नाही मोबाईल आडवा धरून तुम्ही ते व्हिडिओ बघता. आडवा लँडस्केप त्याला आपण त्या मोठ्या 15 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी असे मोठे व्हिडिओज त्यासाठी 3,000चा वॉच टाईम मिळायला पाहिजे. त्यानंतर 3 तास 3,000 तास बघितलं पाहिजे. या व्हिडिओचे तास आहेत त्यामध्ये एक असं म्हणजे 3,000च्या ऐवजी ऑर एक ऑप्शन आहे. आता ऑर ऑप्शन म्हणजे कसं, तुम्ही सगळ्यांनी 9वी ते 10वी पर्यंत एक्झाम दिली. असं कोणी नाही की एक्झाम द्यायला नाही. ज्यांनी एक्झाम द्यायला नाही त्यांच्या कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी 9वी ते 10वी पर्यंत एक्झाम दिली त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, परत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता कसं तुम्ही म्हणजे 10वी पर्यंत एक्झाम दिल्यात, की त्यात एक आपल्याला म्हणजे आन्सर असायचे, की 4 पैकी परत ते तुम्हाला येत नसेल, की त्यात एक ऑर एक ऑप्शन असायचा खाली 2, 3, 4 त्यापैकी वरचे नाही आन्सर आले, की ऑरचे प्रश्न सोडवायचे. तसं आपल्या YouTubeने कनी काढलेलं आहे. त्याचे तो ऑर हे आहे म्हणजे ते शॉर्ट्स व्हिडिओसाठी. एक्झाममध्ये असं तुम्ही क्वेशन असेल, की 3 तेच तुम्हाला आन्सर नाही माहिती की नाही त्या क्वेशनचं त्याखाली ऑर म्हणून एक ऑप्शन असेल. तर तुम्हाला YouTubeमध्ये पण ना तसंच आहे. YouTubeमधलं ऑल ऑप्शन म्हणजे जे तुमचं 3 मिलियन वॉच टाईम आहे, ते फक्त तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओलाच असतात. आता तुम्ही शॉर्ट्ससाठी चॅनल तयार केला असेल, तर तुमच्यासाठी YouTubeने हा क्रायटेरिया तयार केला आहे, की 90 दिवसामध्ये तुमचे 30,00,000 व्ह्यूज झालेच पाहिजे. असं म्हणजे एवढा हा क्रायटेरिया आहे. आता तुम्हाला एक सांगतो मी. आता समजा तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला आता समजा तुम्ही तुमच्या शॉर्ट्सला 90 दिवसात 30,00,000 वॉच टाईम नाही झालं, तर त्यासाठी एक सोल्युशन आहे, की सोल्युशन काढलं आहे YouTubeनं स्वतः सोल्युशन काढलं आहे, की तुमच्या 4 म्हणजे 90 मिनिमम 90 दिवसामध्ये
वॉच टाईम व्हायलाच पाहिजे. नाही झालं तर त्यासाठी एक सोल्युशन असं त्यांनी तगडा काढलेला आहे, की 90 डेजमध्ये वॉच टाईम नाही झालं, तर परत म्हणजे आज तुमचा 90 दिवस आहे. जेव्हा तुमचं पहिल्यापासून 90 दिवसापर्यंत वॉच टाईम नाही झालं, तर परत म्हणजे आजपासनं आणि परत 90 दिवसापर्यंत तुम्ही आणि परत नवीन चालू नवीन चालू होतंय ते, तो वॉच टाईम. त्यासाठी ह्यो 90 डेज आहे तुमच्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओचा काढायला. हे सगळं झालं तुमच्या मिनी मॉनिटायझेशन. म्हणजे 500 सबस्क्रायबर, 3000 तास प्लस 3 मिलियन वॉच टाईम हे पूर्ण झाले की तुमचं मॉनिटायझेशन झालं. आता हे तुमचं झालं मिनी मॉनिटायझेशन. तर हे सगळं झाल्यावर तुम्हाला यातूनच 3 गोष्टी मिळतात. त्या 3 गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतो. पहिलीची गोष्ट आहे ती म्हणजे मेंबरशिप. आता मेंबरशिप म्हणजे काय? जे पण व्हिडिओ तयार करतात ते मेंबरशिप करून शेअर करतात. असा विषय आहे तो मेंबरशिप म्हणजे असं ते तुम्हाला समजून जाईल तुमचं ते चालेल. आता दुसरा ऑप्शन येतो सुपर. सुपर्स म्हणून एक आहे की तुम्ही जे लाईव्ह स्ट्रीम करता, सुरुवात केली त्यामध्ये तुमचे फॅन्स तुम्हाला सुपर देऊ शकतात. जसं काय सुपर्स म्हणजे आता काय Facebookवर एक स्टार म्हणून ऑप्शन आहे. तसंच तुमचा व्हिडिओ आवडला तर स्टारच्या मदतीने तुम्हाला पेमेंट करू शकतात. जसं की तुम्हाला चांगला व्हिडिओ आहे त्या तुम्हाला स्टार दिले की तुम्हाला ते पेमेंट येणार. असं ते सुपरचा विषय आहे. त्यामध्ये तुम्हाला आता कळालंच असणार. त्यानंतर ऑप्शन येतो तो शॉर्टिंगचा. आता आपण येऊया मेन टॉपिककडे. YouTubeवरून पैसे मिळायचं क्रायटेरिया काय असेल? आता तुमचं झालं ते किती 3000 तास, परत 3,000,000 500 सबस्क्राईब. आता पैसे मिळायचे का म्हणजे तुमच्या चॅनेलवर पूर्णपणे की नाही 1,000 सबस्क्रायबर पूर्ण पाहिजेत. परत त्याचबरोबर 4,000 तास वॉच टाईम हे लाँग व्हिडिओज झालं आणि त्याचबरोबर की नाही तुमचं 10,000,000 म्हणजे कोटी, 1,00,00,000 हे तुमचं शॉर्ट्स व्हिडिओला वॉच टाईम व्हायला पाहिजे. तर तुम्हाला ते पैसे येणार. तुमचं सगळं व्ह्यूजवर, लाईकवर, शेअरवर पैसे असतात. 4,000 तास झालं हे तुमचं लाँग व्हिडिओज आणि तुमचे शॉर्ट्सचं वॉच आहे ते 10 मिलियन आहे. 10 मिलियन हे तुमचं 90 दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे. शॉर्ट्स व्हिडिओज आहे ते 90 दिवसामध्ये तुमचं 10 मिलियन वॉच टाईम यायला पाहिजे. तसं 4,000 तास आहे ते 365 दिवसामध्ये लाँग व्हिडिओचं वॉच टाईम व्हायला पाहिजे. तर हे असं पूर्ण कंप्लीट झालंच पाहिजे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.